आता बातमी मुंबईमधून येते। मुंबईतल्या केईएम रुग्णालयातील रुग्णांचे रिपोर्ट हे रद्दीत विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। इतकंच नाही तर या रिपोर्टपासून पेपर प्लेट्स बनवल्याचं देखील समोर आलंय। यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर या आक्रमक झाल्या। त्यांनी केईएम रुग्णालयामध्ये जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली। या संदर्भात 6 जणांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। रुग्णांचे अहवाल विकण्याचे नेमकं कारण काय आहे, तसंच सदर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हे अहवाल कोणाला सांगून विकले असा थेट सवाल जो आहे तो पेडणेकरांनी या पार्श्वभूमीवरती उपस्थित केलाय। केईएम मध्ये विविध आजारांचे रुग्ण येतात। या आजारांचं निदान करण्यासाठी अहवाल तयार केले जातात। त्या सर्व आजार आणि लक्षणांचा लेखाजोखा या रिपोर्ट कार्ड मध्ये असतो। असं असताना प्रशासनाने हे रिपोर्ट रद्दीत कसे घातले असा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे मला असं वाटतं की हा आमचा केईएमचा जो लोगो आहे ह्या सगळ्या गोष्टी हिणकस आणि इतक्या जुन्या हॉस्पिटलचं चारित्र्यावरती हाणं नाही। त्यामुळे याच्यावरती सोमवारी पीएल दाखल होते। कारण हे करणारे जे आहेत, दगडूदादा सकपाळनी सांगितलं नुसतं इन्क्वायरी नाही, या अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे ज्यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही, ज्यांना या हॉस्पिटलची महती कळत नाही, त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे। कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अख्खे रिपोर्ट हे रद्दीत विकले। आता हे महानगरपालिकेच्या संमतीने केलंय का त्यांनी परस्पर स्वतः पैसे खाण्यासाठी विकलंय? मला असं वाटतं याची चौकशी होणं आवश्यक आहे। त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की हे जे रिपोर्ट्स लोकांना दिले म्हणजे रद्दीत विकलेले आहेत आणि त्याच्या पेपर डिश बनलेले आहेत, त्याच्यावर केएम हॉस्पिटलचं नाव आहे, पेशंटचं नाव आहे, कुठला रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टच्या संदर्भातले डिटेल आहेत। असं कसं तुम्ही खेळू शकता लोकांच्या वैयक्तिक आयुष्याशी?